गणेशोत्सव, ईद ए मिलाद या दोन प्रमुख सणांच्या पार्श्वभूमीवर पूर्व प्रभाग क्रमांक 14 मध्ये व्यापक स्वच्छता मोहीम राबविण्यात आली। नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या उपक्रमाअंतर्गत प्रभागातील रस्त्यांवरील खड्डे भरून काढण्यात आले, नवीन ड्रेनेज जाळ्या बसविण्यात आल्या, तसेच मलेरिया व डेंग्यू प्रतिबंधासाठी धूर सोडणे आणि औषध फवारणी करण्यात आली। ही मोहीम युवा सेना महानगर प्रमुख व आरोग्य समिती सदस्य महाराष्ट्र राज्य दिगंबर शोभा विठ्ठलराव नाडे यांच्या पुढाकाराने नाशिक महानगरपालिकेच्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या सक्रिय सहकार्याने राबविण्यात आली। सकाळी 10:30 वाजता चौक मंडई येथे या स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी दिगंबर नाडे यांच्यासोबत माजी नगरसेविका समीना मेमन, अजय तसाबळ, जय अहिरे, संदीप भाऊ डहांके, शिवसेना उपमहानगर प्रमुख सादिक शेख, गोपी पाटकर, लोकेश तायडे, सनीभाऊ मुंडे, गिरीश शिंदे, सोनू जगताप, कमलेश भालेकाका, सचिन मोरे, दत्ता पाईकराव, सलमान शेख, साजिद शेख, हसन सय्यद यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद सण आनंदी वातावरणात आणि स्वच्छतेच्या संदेशासह साजरे व्हावेत यासाठी नागरिकांनी स्वच्छतेबाबत जागरूक राहावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे असं आवाहन यावेळी करण्यात आलंय। गणपती विसर्जन आणि ईद ए मिलाद हे दोन्ही सण मोठे आहेत। या मोठ्या सणामध्ये 5 तारखेला ईद ए मिलादाचा हा कार्यक्रम आहे। त्याचा जो जुलूस असतो तो याच भागातून प्रभाग 14 मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उत्सवामध्ये साजरा होत असतो। त्याचप्रमाणे गणपती बाप्पाचं आगमन आणि विसर्जन मोठ्या प्रमाणात गंगा गोदावरी मातेच्या चरणी गणपती बाप्पा म्हणजे तिथं विसर्जित होत असतात। खरं तर प्रभाग 14 मध्ये अनेक ठिकाणी घाणीचं साम्राज्य होतं, खड्डे आणि त्याच्यानंतर काही तुटलेल्या जाळ्या होत्या। आपल्या गणपती बाप्पाची जी मिरवणूक जी जुन्या नाशकातून चौक मंडळी येथून जी निघते वाकडी बारावरून, त्या ठिकाणावरून अनेक ठिकाणी ढापे तुटलेले होते। अस्वच्छता होती। म्हणून आम्ही सर्व संदीप भाऊ डांके असतील, समीना भाभी मेमन असतील, आमचे मयूर तेजाळे असतील, आमचे गोपी भाऊ असतील, अनेक अजय तसांबड असतील, अशा सर्व अनेक कार्यकर्त्यांनी आम्ही एक विचार करून शिवसेनेच्या वतीने माझा प्रभाग माझी जबाबदारी म्हणून स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। ज्या ठिकाणी खड्डे होते त्या ठिकाणी आम्ही खड्डे बुजून टाकलेले आहेत। ज्या ठिकाणी जाळ्या तुटलेल्या होत्या त्या जाळ्या पण आपण नाशिक महापालिकेच्या मार्फत आपण त्या जाळ्या बसवण्यात आलेल्या आहेत। आणि स्वच्छता मोहीम ही कमीत कमी 6 दिवस ही चालणार आहे असं नाशिक महानगरपालिकेचे निकट सर उपायुक्त यांनी आपल्याला आश्वासित केलेलं आहे। आयुक्त मॅडमांना पत्र दिल्यानंतर त्यांनी बी आश्वासित केलेलं आहे की प्रभागात अनेक ठिकाणी जे घाणीचं साम्राज्य असेल त्या ठिकाणी ती घाण लवकरात लवकर उचलून साफसफाई व आपल्या धूर फवारणी असेल, औषध फवारणी असेल, आता सध्या डेंग्यूचं प्रमाण खूप वाढलेलं आहे, त्याच्यामुळे आपण धूर फवारणी आणि डेंग्यूची फवारणी ही पण सध्या आपण नाशिक महानगरपालिकेला आपण पत्र दिलेलं होतं शिवसेनेच्या वतीने। त्यांनी ते एक्सेप्ट करून आणि आज आमच्या शिवसेनेच्या वतीने आम्ही पूर्ण प्रभाग क्रमांक 14 मध्ये स्वच्छता मोहीम राबवलेली आहे। सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की आपण सर्वांनी ईद ए मिलाद व गणपती विसर्जन जे हिंदू बांधव आणि मुस्लिम बांधव आहे त्यांनी सर्वांनी प्रभाग 14 मध्ये एकोपा दाखवावा आणि सर्वांनी खेळीमेळीचं वातावरण करून दोन्ही सण उत्सव साजरे करावे ही विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपल्या नाशिकात हिंदू आणि मुस्लिम दोन्ही सण आहेत, पण मला वाटत नाही की बाबा पुढे काहीतरी वेगळं दिसतंय। संपूर्ण भारतात जे एकोपाचं दर्शन आहेत ते आपल्या जुन्या नाशिकात पण आहेत। त्याच्यामुळे ही स्वच्छता मोहीम शिवसेने वतीने एकदम जे शिंदे साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे तो कुठलाही जात धर्म न पाळता स्वच्छता ही आपल्याला प्रत्येक नागरिकांमध्ये पुरेशी आहेत। त्याच्यामुळे ही स्वच्छता आपल्या प्रभागाच्या वतीने कालही बघितलं आम्ही शिवसेने वतीने एक गणेश उत्सवानिमित्त कार्यक्रम घेतला। त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा मुस्लिम महिला व हिंदू महिला खूप मोठ्या संख्येत सहभागी होत्यात। असा दिवस दाखवावा आणि दोन्ही कार्यक्रम आनंदात आणि शांततेत साजरे करावा अशी मी आव्हान करतो। जय। जानते हैं जूना नासिक जो है यहाँ पे सभी जाति जमाती के लोग रहते हैं, सभी समाज के लोग गुण गोविंदा से हमेशा से रहते हैं। और जो अपना वाकड़ी वाला है चौक मंडई, वहाँ से हर समाज की रैली की जो शुरुआत है वहीं से होती है। तो इसीलिए हम लोग ने शिवसेना की तरफ से आज वहाँ पे स्वच्छता मुहिम पूरे प्रभाग के लिए और जहाँ ढापे टूटे हुए जो भी गलत है, मतलब ढापे टूटे हुए, जाली टूटे हुए, वो सब क्लीन करने का काम हम लोग ने करे हैं। क्योंकि
कि यहाँ के लोगों को एक आह्वान करते हैं हम लोग कि जिस तरह से हम मिलजुल के ये सब काम कर रहे हैं, तो आप लोग भी सब हिंदू हो या मुस्लिम हो, जैसा कि अपना 1500 साल पूरे हुए हैं, अभी अपने आप नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को उनका भी ईद मिलाद नबी बहुत जश्न जोरों शोरों से होने वाला है और इनका गणपति बप्पा का भी है। तो आप लोग सब मिलके ये सब एक दूसरे को सपोर्ट करते हुए, जैसा कि हर साल होता है वैसे ही उम्मीद करती कि ये साल भी सब आराम से अच्छे से सब हो जाएगा, यही उम्मीद है मेरी।